बारामतीच्या लोकसभेवरून दोन्ही गटामध्ये जोरदार घमासान रंगलेला आहे। वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष मीच असतो असं बोलत अजित पवार यांनी शरद पवारांवर जोरदार टीकास्त्र टाकले आणि त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना उत्तर दिले। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच झाला असता। तुम्ही कायदेशीररित्या 2022 मध्ये निवडणूक लढवायला आली होती। जेव्हा जेव्हा दिल्लीमध्ये भाषण करायची वेळ यायची तेव्हा तुम्ही बाथरूम मध्ये असायचे का? स्वाभिमानाचा विचार करणारा पक्ष आहे, घड्याळ तेच, वेळ नवी, हे मात्र आपण कदापि विसरता कामा नये। जो नाही झाला काकाचा, जो नाही झाला काकींचा, जी या माऊलीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा? अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर टीका करत आपण त्यांच्या पोटी जन्म घेतला नाही म्हणून अध्यक्ष झालो नाही का असा प्रश्न केलाय आणि त्यावरून दोन्ही गटांमध्ये तुफान आरोप प्रत्यारोप रंगले। वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर मग पक्ष चांगला, आम्ही सगळे सांगलो। आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार। म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं, काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यातच आला असताना हे का तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना। हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतो, हे तुम्ही भावनिक होऊ नका। तर 22 मध्ये निवडणूक लढवायला हवी होती। तुम्ही तर स्टेजवरनं पळून जायचे नेहमी। भाषणाची वेळ आली की तुम्ही नेमके बाथरूम मध्ये असायचे, कारण का तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही। तुम्ही त्यांच्या रक्ताचे नसले तरी रक्तातच होतात त्यांच्या, आणि म्हणूनच 91 साली तुम्ही खासदार झालात, 93 साली तुम्ही परत आमदार झालात, 93 साली सुधाकरराव नायकांच्या मंत्रिमंडळात मंत्री झालात, त्याच्यानंतर 99 सालापासून 2014 सालापर्यंत सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती। तुमची सर्व बदनामी ही पक्षाला हानिकारक होती, तरी शरद पवारांनी ती पाठीशी घातली, पोटात घातली। ही शरद पवारांची चूक होती। तुम्ही कुठे कुठे काय काय बोललात, मुतायला निघाला होतात, कुठे काय बोलायला निघाला होतात, सगळं महाराष्ट्राला माहिती आहे। आखिरी भाषण पवार साहब के पहले माननीय अजीत पवार साहब का। ते बसून होते इथे, तुमच्यामुळे ते लवकर बाहेर पडले। बोलू आपण नंतर, त्यांना बोलवतो। अच्छा, वॉशरूमला गेले। पवार साहेबांच्या भाषण होण्या अगोदर अजित पवारांच्या दाव्यांना उत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी अनेक गंभीर आरोप अजित पवारांवर केले। मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तरी हे सगळे माझ्या बरोबर, आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा। इतका कृतज्ञ माणूस महाराष्ट्राच्या राजकारणात जन्मलेलाच नाहीये। इतका कृतज्ञ, आणि परत त्याला रक्ताचं नातं जोडायचं। मी तुमच्या भावाचाच मुलगा होतो ना। अरे तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री झालास, तू त्यांच्या भावाचा मुलगा होता म्हणूनच तुला सगळं माफ केलं। शरद पवारांविरुद्ध कोणीही बोलला, अगदी मुख्यमंत्री बोलला तरी त्याच्यावर अंगावर जाण्याची ताकद ठेवायचो। तुम्ही काय केलं? अरे कमीत कमी त्या पद्मसिंह पाटलांनी एक तंबू तरी सांभाळून ठेवला होता। तुम्ही तो तंबू पण सांभाळू शकला नाही। किती जण तुमच्यामुळे पक्ष सोडून गेले सांगा अजित पवार जरा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ एक पक्ष नाहीये, तर तो एक विचार आहे। महाराष्ट्राच्या समृद्धीचा, देशाच्या परिवर्तनाचा, महत्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करणारा पक्ष आहे। घड्याळ तेच, वेळ नवी, हे मात्र आपण कदापि विसरता कामा नये। जो नाही झाला काकाचा, जो नाही झाला बहिणीचा, जो नाही झाला काकींचा, जी या माऊलीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा? अध्यक्ष झालात, काय निर्णय घेतला पक्षाच्या भल्यासाठी? जरा जाऊन झारखंडमध्ये तुमचे मंत्री आहेत ना, कुठे कुठे नागालँडमध्ये कुठे कुठे आहेत, जाऊन ते जाऊन एकदा त्यांना भेट घ्या आणि भाषण करा ना तिथे। मोठे मोठे गुंतवणूक उद्योजक, परदेशी गुंतवणूक, परराज्यातली गुंतवणूक हे होण्याच्या करता जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर,
ह्या सगळ्या भागामध्ये बोरवेल्ला मुळशी या भागामध्ये निर्माण करायचंय आणि तेवढी आपली क्षमता आहे, तेवढी आपली ताकद आहे, तेवढा आपला आवाका आहे, तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही, नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही, आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो. अहो तुम्ही 35 वर्षाच्या तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये तुमचा एक निर्णय सांगा महाराष्ट्राला जो असा आवडला, तुमचं धोरण आवडलं आणि खूप महाराष्ट्राने त्याचा गौरव केला, असा एक निर्णय सांगा. एक निर्णय 48 तास देतो, एक निर्णय सांगा. काय केलं सांगा महाराष्ट्रात. एक अर्थ नियोजन खात्यामध्ये तुम्ही एक अशी काहीतरी क्रांतिकारक निर्णय घेतलाय महाराष्ट्राचं अर्थकरण मजबूत करण्यासाठी, अशी एक योजना सांगा. तुमच्या भागामध्ये होणारा CSRचा फंड हे कोण आणतो? तुम्ही आणता. सगळे इंडस्ट्रियलिस्ट जे शरद पवार साहेबांचे मित्र आहेत ते पाठवतात. मी प्रफुल्ल पटेल, भुजबळ साहेब, जयंत पाटील, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जे कोणी राज्याच्या राजकारणामध्ये काम करणारी मंडळी त्या सगळ्यांना मी विश्वासात घेतलं आणि त्यांनी पण ते मान्य केलं. त्याच्यानंतर आम्ही न सांगता राजीनामा दिला गेला. तो राजीनामा दिल्यानंतर आम्हाला सांगितलं की आता त्यांना करा, परंतु नंतर काय 2-3 दिवसांनी चक्र फिरली मला माहिती नाही आणि पुन्हा नाही म्हणले, आता मीच आता पुन्हा राहतो. साहेबांनी UNO मध्ये भाषण केलं, UNO मध्ये ॲग्रिकल्चर कॉन्क्लेव्हमध्ये भाषण केलंय, ते पण इंग्रजी 1.5 तास. दॅट इज शरद पवार. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ शरद पवार. यू आर नॉट इवन अ सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिस्टर शरद पवार. सेंटीमीटर, मी फारच जास्त बोललो सेंटीमीटरमध्ये, अगदीच खाली न्यायचं मला पटलं नाही. तेव्हा अजित पवार, आपल्या बोलण्याला मर्यादा ठेवा. बोलायला दिलं जाते, आपल्याला तोड नाही म्हणून वाटेल ते बरळू नका. महाराष्ट्राला आवडत नाहीये. आम्ही पक्ष चोरला नाही तर निवडणूक आयोगाने दिल्याचा दावा अजित पवारांनी केला. मात्र फक्त आमदारांच्या संख्येवरच पक्ष देण्याला तुम्ही स्वतःच चोर म्हणत होतात, असं म्हणत शरद पवार गटानं उत्तर दिलं. ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला, ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला, त्यांचाच पक्ष काढून घेतला, त्यांचंच चिन्ह काढून घेतलं. अरे मग ज्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष, कुणी अडवलं होतं? हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलंय का, त्याचाही विचार झाला पाहिजे. यांनी पक्ष चोरला. अरे चोरला, निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली, काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली, आम्ही आमची बाजू मांडली. त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप द्यायचा आहे तोच आमच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये असं का बदनामी करता, असं का चुकीचं सांगता? अहो जर तुम्हाला एवढंच प्रेम असतं ना, वंशावळी आणि माझं रक्त आणि तुमचं रक्त आणि मी भाऊ आणि तुम्ही भाऊ, तर मग हा पक्ष त्या काकाच्या हातातनं काढला नसता आणि सांगितलं असतं मी तुमच्या भावाचा मुलगा आहे साहेब, हा पक्ष तुमच्याकडे ठेवा, निशाणी तुमच्याकडे ठेवा. मी वेगळा मार्ग स्वीकारतोय. आपल्या बापासमोर मानवी न उचलणारी पोरं आजही महाराष्ट्रात आहेत. आजही असे पुतणे आहेत की काकासमोर मानही उचलत नाही. तुम्ही तर तुमच्या काकाचं राजकीय आयुष्य बर्बाद करायला निघाले. आज खरं सांगा ना महाराष्ट्राला, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हे नाव मिळाल्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊन हे नाव रद्द करा याची मागणी नाही केली? शिखर बँकेप्रकरणी भाजपने जे आरोप केले होते त्यावर अजित पवारांमुळेच कारण नसताना शरद पवारांना गोवलं गेलं, त्यावरून 2019चं उत्तर देत आव्हाडांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार जाणार आणि माझ्या चेंबरमध्ये एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सर्वांनी, जेवढे MLA MLC आहेत सगळ्यांनी सह्या केल्या आणि वरिष्ठांना सांगितलं की ह्याच्यामध्ये सरकारमध्ये चला. बरं, सरकारमध्ये ते घ्यायलाही तयार होते, परंतु आम्हाला कळत नव्हतं का विलंब लागत होता. सांगतो, करू, विचार करतोय. त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा आम्ही प्रमुख लोक 15-1 लोक एकत्र झालो आणि पुन्हा आम्ही भेटलो की बाबा हे आता जवळपास सहनशीलता संपत आलेली, हे केलं पाहिजे. सत्तेच्या लालचेपोटी, खुर्चीपोटी तुम्ही सगळे एकत्र आलेत, राहा, पण उगाच साहेबांना डचायला जाऊ नका. बात निघलेगी तो दूर तक जाए. जेव्हा जेव्हा शरद पवारांची पॉप्युलॅरिटी हिमालयावर असायची तेव्हा तुम्ही खालनं पिन मारून पंक्चर करून टाकायचे. MSC बँकमध्ये तुम्ही केलेलं लोचे,
आलं शरद पवारांवरती. आणि मग तुम्ही राजीनामा दिला दुःख व्यक्त करत. हे कशाला नाटकं केलेली? बारामतीवर मात्र अजित पवारांचा भर असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. आतापर्यंत बारामतीत शरद पवार गटाचा एकच मेळावा झालाय, तर अजित पवार गटाचे 3 ते 4 मेळावे झाले. मात्र प्रत्येक मेळाव्यात समोरचे लोक तुम्हाला भावूक करतील असं म्हणतानाच माझ्याशिवाय दुसरं कोणी काम करणार नाही, माझी नरेंद्र मोदींशी ओळख आहे, असा दावा अजित पवार यांनी बारामतीकरांसमोर केलाय. मी पुन्हा सांगतो की काही जण थोडंसं भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. भावनिकनी रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन कामं होत नाही. कामं तडफेनीच करावी लागतात. तर दरवेळेस बारामतीत जाऊन काहीतरी ते भावनिक होतील वगैरे, काय भावनिक वगैरे होणार नाहीत. ते लढणारा माणूस कधीच भावनिक होत नसतो. तो लढेल. तो वयाच्या 84व्या वर्षी पण लढेल, आणि लढेल नाही, जिंकेल. उद्या आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना, आता नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शहा साहेबांची ओळख झाली. पूर्वी आमची ओळख व्हायची नाही, आम्ही मागे राहायचो. कधी पण आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्यांना नमस्कार करतो ते आपल्याला नावाने ओळखतात. अहो पण त्याच मोदींनी तुमचा 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यावर ते सगळ्यात आधी हल्ला केला होता, हे तुम्ही विसरताय. आता तुमच्याकडे मोदी हसतात म्हणून तुम्हाला गुदगुल्या होत आहेत. काय याआधी त्यांची शेवटची निवडणूक कधी असेल या अजित पवारांच्या विधानावर शरद पवार गट आक्रमक झाला होता, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा घमासान सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.